सगळे स्टार्टअप्स फक्त पॅशन्सने नाही बनत. काही असे पण असतात जे पॅशनच्या बरोबर कंपॅशनने पण बनतात. तर अशाच कंपॅशनची पॅशन घेऊन येत आहेत आमचे पुढचे आयडियाबाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा हैदराबादहून निमिषा आणि इबादतचं. हॅलो टायटन्स, आपण सगळे आपल्या मुलांना बेस्ट देण्यासाठी नेहमी एक्स्ट्रा एफर्ट टाकतो, हो ना? तुमच्याकडून ऐकायचंय अशी कोणती लिमिट आहे जी तुम्ही तुमच्या मुलांसाठी क्रॉस केली असेल? जसं की तुमच्या मुलाने काही मागितलं असेल आणि तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन ते अचीव्ह केलं असेल. मला खात्री आहे प्रत्येक पालकाची स्टोरी सारखी असते. बस हीच आमची पण कहाणी आहे, आम्ही आणि आमची मुले. नमस्ते टायटन्स, माझं नाव आहे निमिषा आणि हा आहे इबादत. आणि टायटन्स, आम्ही नेहमी पाहिलंय की आम्ही जेव्हा कधी बाहेर गेलो तर आमच्याकडे फार ट्रेंडी व फॅशनेबल क्लोथिंग ऑप्शन्स असायचे, पण आमच्या मुलांकडे ते स्टँडर्ड आणि बेसिक डिझाईन्स. तेव्हा आम्ही पाहिलं की विदेशामध्ये तर प्रत्येक मूल बेस्ट क्वालिटीचे कपडे घालतं. मग आपल्या देशात ही गोष्ट का नाही? आणि आपल्या मुलाने कमीत कमी वर समाधान का मानावं, राईट? म्हणून आम्ही आणला आहे या मुलांचा एक सुपर ऑसम, एक सुपर स्टायलिश यांचा पर्सनल फॅशन ब्रँड डॉगोबो. टायटन्स, हे आहे डॉगोबो. परफेक्ट फिट तुमच्या पेटसाठी, कारण पेट्स पण तर आपली मुलेच असतात ना. आणि टायटन्स, पेट पेरेंट्सना हे माहीत आहे, ते या फिलिंग्स समजतात. त्यांना हे इमोशन्स माहीत आहेत की प्रत्येक मुलासाठी त्यांना बेस्ट ऑफ एव्हरीथिंग आणायचं आहे. आणि ही मुले स्वतः मागत नाहीत, पण पेरेंट्स म्हणून आपण स्वतः समजू शकतो. यासाठीच डॉगोबो घेऊन आला आहे भारताचा सगळ्यात प्रीमियम, सगळ्यात स्टायलिश पेट क्लोथिंग आणि एक्सेसरीज कलेक्शन. प्रत्येक वळण, प्रत्येक फेस्टिवल आणि प्रसंगासाठी, मग तो रेनकोटचा स्वॅग असो, वा पार्कमध्ये रेड कार्पेट वॉक, बर्थडेचा कूल बॉय लुक, वा लग्नातली राजा बेटा वाईब्स असो, डॉगोबो मध्ये सगळं काही उपलब्ध आहे. हाय. लुक ॲट जिमी. जिमीचे फादरली इन्स्टिंक्ट जागे झालेत. आम्ही यांच्यासाठी फक्त कपडेच नाही, तर आम्ही यांच्यासाठी बनवतो ट्रेंडी एसेन्शियल, जसं की कॉलर, लिशेस आणि हार्नेसेस, जे यांना बनवतात त्या प्रत्येक गॅदरिंगचा तो कूल किड. कम यार, इकडे कम. आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक पेट डिझर्व करतं सेम कम्फर्ट आणि स्टाईल. ओ, मला हे खूप आवडलं. So यामुळे cute. प्रत्येक प्रोडक्ट बनवताना आम्ही लक्षात घेतो यांच्या वेदर नीड्स काय आहेत, फॅशन ट्रेंड काय आहेत आणि ऑफकोर्स पेट कम्फर्ट. मला त्याचा टक्सिडो खूपच आवडला. Oh, the tuxedo is the coolest. हो, cute आहे. No, the small one is the coolest. The second one. तर सोडा बोरिंग कपडे आणि तुमच्या पेटला द्या एक वॉर्डरोब, जे फक्त कपडे नाही तर त्यांचे एक युनिक स्टाईल स्टेटमेंट पण आहे. हे डॉगी. ओ रे बाबा. ओ ओ Oh my ओ रे God. बाबा. तर टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर या मुलांना बनवू इच्छिता का द कूलेस्ट पेट्स इन द वर्ल्ड? कारण हा फक्त आमचा बिझनेस नाही, हे आमचं प्रेम आहे आणि हे प्रेम आम्ही पूर्ण जगाच्या पेट्स मध्ये वाटू इच्छितो. आमची अपेक्षा आहे 80 लाख 6.5% इक्विटीसाठी. मला वाटतं की हे जर इथे राहिले तर तुमच्या बिझनेसची गोष्ट होणार नाही. हा. तर यांना जाऊ द्या बाहेर खेळायला. मुलांनो, तुम्ही खेळायला जा आणि यांना बिझनेसच्या गोष्टी करू द्या. हा. थँक्यू. Damn cute. इतकी शांत आणि संस्कारी मुलं फार कमी पाहायला मिळतात नाही. म्हणजे जितकं सांगितलं तेवढंच करून निघून गेली. या आयडियाची सुरुवात कशी झाली तुमची? मी माझं फॅशन डिझायनिंग पुण्यामध्ये केलं. माझे पेरेंट्स मला म्हणाले की तू आता हैदराबादला ये, आता तू कुठेही जाणार नाहीयेस. तर मी एक कंडिशन ठेवली की मी येईन, पण मला एक पेट हवाय. आणि त्यावेळी म्हणजे पेरेंट्सनी इतकी वर्ष कधी पेट येऊ दिला नाही, तर माझा पहिला पेट मला असा मिळाला, मायलो. आणि हळूहळू मी मायलोसाठीच कपडे बनवायला सुरुवात केली. जसं मी बाहेर बघितलं, US मध्ये ट्रेंड्स पाहिले, बाहेरचे स्टोर्स पाहिले आणि मला जाणीव झाली की बाहेर ऑप्शन्स खूप आहेत, पण प्राइस पॉइंट नुसार मला क्वालिटी आवडली नाही. तर मग मी विचार केला, मी फॅशन डिझायनर आहे, मी घरी येऊन माझ्या मुलासाठी स्वतः बनवेन. बस मग अशी सुरुवात झाली इंस्टाग्रामने. मग हळूहळू अजून पिकअप झालं. आणि तुम्ही कसे जॉईन झालात या बिझनेस मध्ये? आम्ही बस एका कॉलेज फेस्ट मध्ये भेटलो, पण मला माहित होतं की हैदराबादची राहणारी आहे. बस परत आलो आणि
बोलणं सुरू झालं अँड हा रिकनेक्ट झालो आणि मग मग माय पेट फेल इन लव्ह विथ हिम मोर दॅन मी. तर मग आम्ही इव्हेंच्युअली आणि प्रेमात तुम्ही पण पडलो. प्रेमात पडला. मी सुद्धा प्रेमात असंच पडले. तर तुमचं हे जे पेट अप्रूव्ड लग्न आहे, तुम्ही दोघे या बिझनेस चालवता. येस. तर बिझनेसचा विषय चालू करण्यापूर्वी प्रोडक्ट्स पाहायचे असतील पाहून तर घेऊया. पॅटर्न्स यू कॅन जस्ट टेक अ लुक. लिस्ट छान आहे. What are the kind of products for big dogs? तर अशा प्रकारामध्ये हा एम साईजचा आहे. आपल्याकडे डबल एक्सेल पण आहे आणि डबल साईड हार्नेसेस आहेत. द पेट इज एनक्लोज दोन्ही बाजूंनी. यू कॅन ऑल्सो फील द पॅडिंग इनसाइड दिस. ऍक्च्युली एनी ऑफ दिस. म्हणजे यांची प्राइस काय आहे? दिस इज फॉर 499, 599, 699. चांगल्या किमती ठेवल्या आहेत. एकदा मार्केट डिमांड पण पाहून घेऊया. तर आपले वोटिंग मीटर सुचला, येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने यांच्या या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे ते. 74% लोकांना वाटते की याची फार गरज आहे. निमिषा, तुमच्यासाठी खुर्ची वगैरे मागवू का? जर नाही, तुम्हाला नाही, बसायचं thank असेल you. तर तुम्ही आरामात बसून नाही, बोलू नाही, शकता sir. बिकॉज वी Thank नो you यू आर very much. एक्सपेक्टिंग. सो नाही नाही सर ठीक आहे इट्स फाईन आय एम गुड. निमिषा, फर्स्टली खूप खूप अभिनंदन तुमचं. आय Thank थिंक you. फारच चांगली न्यूज आहे आणि तुम्ही अशा वेळी या आयडियाबादच्या मंचावर आले आहात. आधी तर मी त्याच्यासाठी तुम्हाला फार कॉंग्रॅच्युलेशन बोलू थँक्यू इच्छिते. मॅम. थँक्यू थँक्यू. माझी पर्सनल स्टोरी पण ऍक्च्युली द स्लीप कंपनी मी आणि हर्षलने चालू केलेली. आमचा मुलगा अयान जन्माला आल्यानंतर तर प्रेग्नेन्सी आणि पोस्ट प्रेग्नेन्सी जेव्हा ती आयडिया आली. Wow. अँड बेस्ट ऑफ लक टू यू फॉर दिस वन अँड व्हेरी व्हेरी हॅपी तुम्हाला इथे पाहून. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. मला एकदा थोडंसं बिझनेसच्या बाबतीत सांगाल की आता काय स्केल आहे आणि एक्झॅक्टली बिझनेस कुठून येतो? 2018 मध्ये कंपनी इनकॉर्पोरेट झाली आणि 2018 ते 2019 पर्यंत आम्ही फक्त आणि फक्त मार्केट रिसर्च, पॉपअप, एक्झिबिशन्स मध्येच पार्ट घेतला आणि Okay. मार्केट फिट समजून घेतलं. जरी आम्ही इंस्टाग्राम वरूनही विकत होतो. सगळ्यात मोठं गो हेड तेव्हा मिळालं जेव्हा बँगलोरला फार मोठे एक्झिबिशन झाले. आम्ही 1.5 लॅक्सचा सेल 2 दिवसात अचीव केला. आणि हे प्री कोविड होतं. कोविड आम्ही का मेन्शन करतोय कारण त्यानंतर पेट अडॉप्शन मोठ्या फार प्रमाणात वाढलं. वाढलं. आता किती स्केल आहे तुमचा? मंथली किती रन रेट आहे? या फायनान्शियल इयरचा चाललाय 26 लाख. तुमचं मार्केट किती मोठं आहे? जर मी आज पाहिलं की किती पेटचं पेनिट्रेशन आहे त्याच्या हिशोबाने फॅशन किती मोठं मार्केट आहे तुमच्या हिशोबाने? इंडियन पेट केअर मार्केट साईज ते आहे $3.5 बिलियन, जे येतं जवळपास 30,000 करोड. हां. त्यातून तुम्ही असं समजा की फक्त 10% आम्हाला एक्सेसरीज आणि क्लोथिंग मधून येत आहे. 5% जरी घेतलं तरी किंमत येते 180 ते 20 मिलियन, $200 मिलियन, जे की आहे जवळपास 1500 करोडचं. जर हे 1500 करोडचं मार्केट आहे आणि आता तुम्हाला पहिली 1-2 वर्ष सोडून देऊया, तुम्ही फिगर आउट करत होता, रिसर्च करत होता. 4 वर्षांमध्ये तुमचे नंबर आहेत फक्त 25-26 लाख महिन्याला. करेक्ट. तुम्हाला का वाटतं आतापर्यंत इतका कमी शेअर राहिला आहे? याचं सगळ्यात मोठं कारण आहे की हां. आम्ही 3 करोडच्या रेव्हेन्यू मधून वर्षातून फक्त 50,000 रुपये मार्केटिंग किंवा ब्रँड बिल्डिंग मध्ये टाकतो. आमचे 25 लाख फक्त माउथ पब्लिसिटी आणि ट्रस्टने आजवर बिल्ड झाले आहे. मला आता एक गोष्ट सांगा, तुम्ही जे 14 करोडचं व्हॅल्युएशन केलंय ते कोणत्या बेसिसवर केलंय? या वर्षाच्या क्वार्टर 1 मध्ये आम्ही 78 लॅक्स केले होते. लास्ट इयर क्वार्टर 1 मध्ये आम्ही 56 लाख केले होते. तर आम्ही ऑलरेडी 20-25% ने ग्रो करत आहोत. आम्ही 3.6 कम्फर्टेबली बूट स्ट्रॅप राहून पोहोचू नाही, शकतो. 36 लाख झाले ना. चला, मी तर तुमचं म्हणणं मान्य करतोय. 3.6 करोड असेल, 10%च्या हिशोबाने 36 लाख बनतील. तुम्ही जे 14 करोडचं व्हॅल्युएशन केलंय ते जरा मला पर्सेंटेज मध्ये मल्टिप्लाय करून सांगा. 5x 5x कशाचं आहे? म्हणजे तुम्ही सेल्सचं घेताय का 5x? 4. मी तर नेट इन्कमचं बघतोय की तुम्ही 14 करोड मागितले. सर, या स्टेजवरच्या कंपनीला नेट इन्कम नाही कसं यार, 6 व्हॅल्युएशन वर्ष करू झालीत ना शकतात? सर. 6 वर्ष झालीत ना. मान्य थोडं तर तुम्ही मान्य, 6 प्रेशर. वर्ष झाली, वेळेची 6 वर्ष झाली, पण स्टेजची तर ही 1 वर्ष 2 वर्ष जुनीच कंपनी आहे ना रेव्हेन्यू मध्ये. नाही, असं नाही होत. तुम्ही करताय का इन्व्हेस्ट या बेसिसवर? नाही करणार ना. नाही, पण मी करणार नाही करणार इन्व्हेस्ट हे मल्टिपल वर होणार नाही, हे ग्रोथ वर होणार. बरोबर.
तुमचा सेल्स रिफ्लेक्ट करतोय की हे इतकं मोठं मार्केट नाही आहे जितकं तुम्ही सांगताय की 1500 करोडचं मार्केट आहे. मला वाटतं की मार्केट फॉर ॲक्सेसरीज ज्या तुम्ही विकताय इज मच नॅरोवर. त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर हात मिळवू शकत नाही. पण आय विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. थँक्यू. थँक्यू तुमचं थँक्यू सो युएसपी मच. म्हणजे तुम्ही दोघं पॅशनेट आहात आणि तुमचं युएसपी फॅशन आहे कारण तुमचं बॅकग्राऊंड फॅशनचं आहे. मी प्रत्येक एंटरप्रेनर मध्ये हे बघतो की तो नवीन काय घेऊन येतोय, स्पेशालिटी काय, मोड काय. तुम्ही फॅशन घेऊन येताय, यू हॅव अ फेअर अमाऊंट ऑफ अंडरस्टँडिंग की फॅशन काय. तुम्ही त्याच फॅशनला सर्वसाधारणपणे जनरलाइज करायच्या ऐवजी जर त्याला बिस्पोक फॅशन केलं तर इंडियामध्ये पेट डिझायनरची खूप कमतरता आहे. मी आजपर्यंत कोणत्याही पेट डिझायनरला भेटलेलो नाहीये. आपण जर प्रत्येक शहरातल्या लीडिंग फॅमिलीज जरी धरल्या तर तुमचा हा जो टर्नओव्हर 3 करोडचा आहे हा प्रत्येक शहरात कितीतरी जास्त पटीनं होऊ शकतो. जर तुम्हाला डिझायनर सेगमेंटमध्ये यायचं असेल एक. दुसरं, जर तुम्ही रेस्ट्रिक्टेड प्रोडक्ट्स तयार करून त्यांना कोणत्या तरी एका चॅनलमधून डिस्ट्रीब्यूट करा, मग ते वेब असो, नाहीतर ऑनलाईन असो किंवा फिजिकल स्टोअर असो, नाहीतर हे स्केलेबल नाहीये. जर तुम्ही ह्या 2 गोष्टींबद्दल सहमत असाल देन वी कॅन डिस्कस अबाउट आवर फ्युचर कन्व्हर्जन. व्हॅल्युएशनला आपण बाजूला ठेवूया. जर तुम्ही सहमत नसाल तर आज मी तुमच्याबरोबर हँडशेक करू शकत नाही. ओके. ओके. ओके प्रियंका, तुम्ही? आज मी तुमच्या बरोबर हात मिळवू शकत नाही कारण मला स्केलवर कोणताही आज कॉन्फिडन्स नाहीये. ओके. तर आज मी हात मिळवू शकत नाही आणि मिळवू शकणार नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही दोघं काहीतरी बिल्ड कराल अँड आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू अर्जुन. थँक्यू. थँक्यू. प्रोफेसर साहेब, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खरं तर मला वाटत नाही की हे 1500 करोडचं मार्केट आहे. या बिझनेससाठी 20 करोड 30 करोड आणू शकता तुम्ही. हा माझा ॲडवाईस नाही आहे. होप की ते होऊ शकतं. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जसं जिमी म्हणाले, जर तुम्ही तयार आहात, तुम्ही डिझायनर, तुमचा जो कोर आहे डिझाईन त्याच्यावर फोकस करण्यासाठी, तर जिमी कदाचित आपल्या ऑफर बद्दल विचार करतील. नाउ यू थिंक अबाउट इट. आमचं जे विजन आहे ते अजूनही हेच आहे की आम्हाला मॅक्सिमम पेट पॅरेंट्सच्या घरी हे पोहोचवायचं आहे. आम्ही याला सायमल्टेनियसली ॲज अ एक डॉगोबो, एलिट डॉगोबो प्लसच्या नावाने देखील करू शकतो. पण आम्ही त्या विजनवर कंटिन्यू करून त्यातून काहीतरी अचीव करू इच्छितो आणि मग कदाचित आम्ही दुसऱ्या लँडमध्ये जाऊ इच्छितो. हो. सो गाइज, गुड लक टू यू गाइज फ्रॉम माय साइड. विशिंग यू थँक्यू. बोथ. पण सर All the तेच आहे best. ना, इतक्या वर्षांनी आम्हाला ही दिशा मिळालेली आहे, तर यु नो वी वॉन्ट टू फर्स्ट हे एक्सप्लोअर करायचंय आणि मग पुन्हा कधीतरी कदाचित आम्ही तुमच्याकडे येऊ सुद्धा. नाही, अँड वी रिस्पेक्ट दॅट. आय थिंक फार गरजेचं आहे फाउंडर्समध्ये ते कन्व्हिक्शन असणं जे तुम्ही लोकांनी आता दाखवलं. इन स्पाइट ऑफ द फॅक्ट दॅट जिमीजीने तुम्हाला फंडिंग दिलं, तुम्ही बोललात की तुम्ही नाही चेंज करणार, तुमचं विजन फार इम्पॉर्टंट आहे आणि हे फाउंडरच्या भविष्यातील यशाचं फार मोठं साईन आहे. सो आय थिंक हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट. थँक्यू. आय थँक्यू. थिंक हॅट्स ऑफ गाईज. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आमची इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर परत यावं नक्कीच. आणि आमच्या टायटन्स कडून मोठा फंड घेऊन जावं. नक्की नक्कीच, नक्की. नक्कीच. All the best. थँक्यू. Thank you. थँक्यू सो Thank you. मच.